विधानसभा वेगळी लढू असं विधान मिटकरींनी केलेलं आहे। त्यांच्या या विधानामुळे आता महायुतीमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे। प्रत्येक पक्षानं 100 जागा लढवण्याचं ठरवल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागणार असं मिटकरी म्हणालेले आहेत। आम्हाला 55 जागा मिळत असतील तर ते आम्हाला मान्य नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे आणि यावरून प्रवीण दरेकरांनी त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय। महायुतीतले आणि महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष असं म्हणतात की आम्ही 100 जागा लढू, म्हणजे साधारण 300 जागा झाल्या ना, 100 288 मतदारसंघ आहे। त्याच्यामुळे प्रत्येकाला निवडणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार दिलेला आहे। त्याच्यामुळे मला असं वाटते की जर 100चं ताणून धरलं तर ते वेगळंच लढावं लागेल आणि जर 55 जागा आम्हाला महायुतीत भेटत असतील तर त्यात आम्ही काही समाधानी असू असं आम्हाला वाटत नाही। आम्ही राहायला पण नाही पाहिजे समाधानी। अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे, कारण अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का, ते अथॉरिटी आहेत का, हे प्रदेशाध्यक्ष किंवा नेत्यांनी जाहीर करावं, जेणेकरून त्याने घेतलेली भूमिका ही भूमिका अधिकृत आहे असं आम्ही समजू। त्याच्यामुळे अमोल मिटकरीच्या बोलण्याला महत्त्व द्यावं असं मला अजिबात वाटत नाही। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।